बदनापूर शहरासह 20 ते 22 गावांचा पाणी पुरवठा ज्या प्रकल्पावरती अवलंबून आहे त्या अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावरती सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसात उन्हाचा तडाखा अधिकच वाढल्याने पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्यानं खालावत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात 67 लघु मध्यम प्रकल्प आहे, त्यापैकी बदनापूर तालुक्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समजला जाणारा हाच सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्प आहे। जवळपास 20 ते 22 गावांचा पाणी पुरवठा, शेकडो हेक्टर शेतीचं सिंचन, त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातील 4 ते 5 गावं याच प्रकल्पावरती अवलंबून आहे। मात्र दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने पाणी पातळी देखील खालावत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहू शकतो की बदनापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाईची सर्वाधिक जास्त दाहकता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। बदनापूर तालुक्यात 50,000 नागरिक टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहे, तशी आकडेवारी देखील प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतो की दिवसेंदिवस उन्हाचा जसा जसा तडाखा वाढत चाललाय तशी तशी टँकरची सुद्धा संख्या वाढत चाललेली आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी आता खालावलेली आहे। जवळपास 43 ते 44% हा प्रकल्प जो आहे तो येऊन ठेपलेला आहे। आणि येत्या काळात आपण जर पाहू शकतो, येत्या काळामध्ये जर उन्हाचा तडाखा अधिकच राहिला तर या प्रकल्पाची पाणी पातळी यापेक्षाही घटणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे टँकरच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।